रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः। प्रभू रामचंद्रांचं स्मरण करून मी इथे जमलेल्या रामभक्तांना विनंती करतो की त्यांनी सामूहिकरित्या रामरक्षा स्तोत्र पठण सुरू करावं। बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं जपे विनियोगः। अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं मीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुर्जटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूनधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतं अजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सत्तिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणः श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं
यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामः श्रीलोकानां रामः श्रीमान् सनप्रभुः तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारो त्रायेतानो रघूतमो आतसज्जधनुषा विशुश्रूषया वक्षया शुगनिसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणाय वग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणोधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्षणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूतमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे ओ राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु। सर्व राम भक्तांचे धन्यवाद। श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय राम जय जय राम।
श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। सियावर रामचंद्र की। सीताकांत स्मरणम। श्रीराम। थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। पुन्हा एकदा सर्व रामभक्तांचं प्रबोधन शिक्षण संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो। सुस्वागतम। गोमंत गातो गीत रामायण या भव्य अशा कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री रोहनजी खवटे यांचं आगमन झालेलं आहे। सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचं स्वागत करावं। मी आमच्या अध्यक्षांना आणि प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना रंगमंचावर आणावं। श्री स्वप्नील सोडणकर, श्री राजेंद्र भोवे, श्री अवधूत पर्रीकर, प्रोफेसर दत्ता नाईक, श्री उल्हास असनोडकर, श्री सुरेशजी बोरकर, मिस रेशा पेडणेकर, डॉक्टर नीता साळुंके, श्री दीना बांदोडकर, मिस माधुरी सिद्धये, मिस कामाक्षी पै, डॉक्टर अनिल ठोसरे आणि डॉक्टर उज्ज्वला हणजुणकर या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करावं। सुमारे 500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर समस्त भारतीय जनांच्या नवे तर त्रिखंडात ज्याला आदर्श मानले जाते ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मस्थानी श्री क्षेत्र अयोध्या येथे भव्य असं मंदिर साकारतंय। समाजाच्या उत्थानासाठी आदर्शांची गरज असते, तेव्हाच तो समाज आणि पर्यायाने राष्ट्र योग्य दिशेने प्रवाहित होत असतं। आदर्शांचे आदर्श असलेले राघवेंद्र शौर्यचंद्र प्रभू श्रीराम आपल्या जन्मस्थानी उद्या विराजमान होणार आहेत। या क्षणाचं औचित्य साधून प्रबोधन शिक्षण संस्था आयोजित आणि माहिती आणि प्रसिद्धी खाते गोवा सरकार यांनी पुरस्कृत गोमंत गातो गीत रामायण हा बाबूजी आणि गदिमा यांच्या गीत रामायणावर आधारित कार्यक्रम आम्ही आज इथे प्रस्तुत करीत आहोत। या गाण्यामध्ये जवळजवळ 120 अधिक कलाकार भाग घेणार आहेत। पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व रामभक्तांचे मी डॉक्टर अरुण मराठे, मी रुद्रेश उत्तम हामल, आम्ही दोघेही या कार्यक्रमाचे संयोजक आहोत। आपणा सर्वांचं स्वागत करतो। विनंती आहे व्यासपीठावरील मान्यवरांना की त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच्या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करावे। सियावर रामचंद्र की। सियावर रामचंद्र की। सियावर रामचंद्र की। आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपले माननीय आमदार श्री रोहनजी खवटे यांचं या कार्यक्रमात आम्ही स्वागत करतो। सध्या टुरिझम IT हे डिपार्टमेंट ते सांभाळत आहेत। 2012, 2017 आणि 2022 असं 3 वेळेला सलग परवरी मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत। ते स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत।
2003मध्ये त्यांना यंग एंटरप्रेन्योरशिप अवॉर्ड त्यावेळीचे गव्हर्नर श्री केदारनाथ साहनी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कृत होता. त्याचप्रमाणे आदर्श युवा अवॉर्ड भारतीय छात्र संसद यांच्या वतीने त्यांना 2003मध्ये मिळालेला आहे. 2017मध्ये लोकमततर्फे गोवन ऑफ द इयर असा अवॉर्ड त्यांना दिलेला आहे. त्याचप्रमाणे पर्वरी क्षेत्रामध्ये विविध समाज उपयोगी असे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. अत्यंत लोकप्रिय असे आमचे आमदार श्री रोहनजी खवटे यांचं मी मनापासून स्वागत करतो. विनंती आहे आमच्या अध्यक्षांना की त्यांना पुष्प आणि भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. त्याचप्रमाणे आमच्या प्राचार्यांना विनंती आहे की त्यांनी सरपंच श्री स्वप्नील चोडणकर यांनाही भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद. विनंती आहे आमच्या प्राचार्यांना की आजच्या या शुभक्षणी आपले मनोगत व्यक्त करावे. जय श्रीराम. प्रबोधन शिक्षण संस्थेच्या विद्याप्रबोधिनी वाणिज्य शिक्षण संगणक आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीन तुमका सगळ्यांक येवकार. आज संपूर्ण देशान स्वातंत्र्याच्या वेळाचेर जे वातावरण आशिल्ले तशा तरेचें वातावरण परत एक फावट निर्माण जाल्लें आसा. संपूर्ण देशान आनंद हर्षाची लहर चलिल्ली आसा आणि अशा ह्या खूप मंगल अशा प्रसंगाचेर फाल्यां अयोध्येन आमचो राष्ट्रपुरुष, आमच्या देशाची अखंडता सिद्ध करपी आमच्या देशातलो एक महामानव जाका आमी देवत्व बहाल केलां तो प्रभू श्रीराम हाच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा जावपाची आसा. ताच्या पूर्वसंध्येक प्रबोधन शिक्षण संस्थेक दिसलें की आमी बी ह्या सगळ्या राष्ट्रकार्यांत सहभागी जावचें. कारण अयोध्येन जे कितें उबें जाता ते फक्त एका देवाचें मंदिर न्हय, ते राष्ट्राचें मंदिर आसा, ते भारतीय संस्कृतीचें मंदिर आसा. ते मंदिर आसा युगान युगां ज्या पद्धतीचें तत्वज्ञान ह्या देशान जगा मुखार दवरिल्लें आसा त्या सगळ्या वेदांताच्या तत्वज्ञानाचो, त्या सगळ्या ऋषी मुनींनी घालून दिल्ल्या परंपराचो आणि दायजाचो तो एक साक्षात्कार आसा. ती एक प्रतिमा थंय उबी रावता जातून आमी सगळ्यांनी वचचें, ताठ मानेन वचचें, ताठ मानेन उबें रावचें आणि आमच्या देशाच्या उज्ज्वल भवितव्याची एका अर्थान संकल्प थंय करचो, प्रतिज्ञा करची. अशा पद्धतीचें राष्ट्रमंदिर थंय उबें जाता आसतना आमच्या सगळ्यांचें कर्तव्य जाता की आमी बी ह्या महायज्ञान आमची एक ल्हानशी समिधा अर्पण करची. आणि म्हणून विद्याप्रबोधिनी महाविद्यालयान अशें ठरयलें की एक परंपरा आसा गोंयांत गीत रामायण गावपाची. आमच्या म्हायती प्रमाण 6-7 अशे संघ आमकां मेळ्ळे, अशे ट्रुप्स आमकां मेळ्ळे जे वर्सान वर्सां ही परंपरा चलयत आयिल्ले आसात. वो कमर्शियल कार्यक्रम जावपाक शकना, म्हणजे जावना तो तितलो ताका आर्थीक बोजा जो आसा तो सहन करपाची समाजाची ताकद ना. पूण ह्या कलाकारांनी जे हांगा सगळे आयिल्ले आसात तांणी कोणीच तातूंत माघार घेवना. कोणी 25 कार्यक्रम केले, कोणी 50 कार्यक्रम केले, कोण 100 पर्यंत मजल मारूंक शकलो, कोणी मराठीतले जे गीत रामायण आशिल्ले गदिमांचे ते हिंदींत व्हेले, अन्य भाशांनी ताचो अनुवाद केलो, ताचें सादरीकरण केलें. अशे अनेक प्रयोग करीत 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 ही रामाची सेवा, ही देशाची सेवा करपाचें ह्या कलाकारांचें एक महान काम तांणी इतलीं वर्सां गोंयांत करून दवरिल्लें आशिल्लें. आमकां दिसलें की ह्या सगळ्या कलाकारांक ह्या एका व्यासपिठाचेर हाडचें. आयज गोंयांत इतली कलाकारांची खण आसा की ह्या सगळ्या कलाकारांक पळोवन तुमकां निश्चितपणान तांच्या कलेची तुमी कदर करतले, तांच्या कलेची तुमी दखल घेतले. आणि हांगाच्यान वतना एका प्रसन्न वातावरणान आमी सगळे जाण वतले. पौशातली सांजवेळ आसा, भायर सुखद थंडी आसा, गुलाबी अशी थंडी आसा आणि गांवागांवांनी खंय तरी धालांचे आवाज आयकूंक आयले आसतले. अशा ह्या अशा मंगल प्रसंगाच्या वेळाचेर
फाल्यां जावपी प्राणप्रतिश्ठेक आमच्या सगळ्यांचोय बी एक तेंको आसचो. मनांतल्यान आमी सगळ्यांनी एक संकल्प सोडचो आनी त्या संकल्पांतल्यान ह्या देशान कूस बदलची. म्हाका खात्री आसा की आर्थीक महासत्ता म्हणून देश तर मुखार वचत आसाच, पूण ती आर्थीक महासत्ता जायनासतना जे स्वप्न महात्मा गांधींनी पळयलें, ताच्या आदी सगळ्या युगपुरुशांनी पळयलें, हाल्लीच्या तेंपार अब्दुल कलामांनी पळयलें, ते स्वप्न भारताक विश्वगुरू पदाचेर बसोवपाचें स्वप्न, ते स्वप्न साकार जावपाची वेळ आतां सुरू जाल्ली आसा. देश कूस बदलता अशा वेळाचेर आमचोय बी योगदान, आमचोय बी पाठिंबो त्या सगळ्या गजाली खातीर आसपाक जाय. भारताचें अखंडत्व हाच्या खातीर कितले जण वावुरल्यात. रामकृष्ण हे त्यांचे आदर्श आसात म्हणून ते राष्ट्रपुरुष आसात. आमच्या देशान अशी परंपरा आसा की जो मनीस बरें काम करता समाजा खातीर, देशाक अखंड करपाचें काम करता, ताका आमचो समाज देवत्व बहाल करता. अशा मनशाक आमी देव मनीस म्हणटात. रामकृष्ण हे तुमच्या आमच्या सारके मनीस, हाडामासाचे मनीस, पूण तांणी अशे तरेचे कर्तृत्ववान काम केलें की देशान तांकां देवत्व बहाल केल्लें आसा. अशा ह्या महान राष्ट्रपुरुषाचें स्मरण ह्या वेळाचेर आमी करतात. मागीर दिसलें हे कॉलेज हांगा 1986 पासून ही संस्था हांगा काम करता. ह्या संस्थेन फक्त शिक्षण दिलें ना, एक संस्कारूय दिलो विद्यार्थ्यांक. आनी म्हणून हांगाच्यान भायर वचपी विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रांत गेलो त्या त्या क्षेत्रांत ते संस्कार ताणें दाखयले. म्हणून ह्या संस्कारांचो एक भाग म्हणून ह्या सगळ्या रामाच्या चळवळींत, ह्या सगळ्या संघर्शांत जो संघर्श 500-600 वर्सां पासून चलत आयिल्लो आसा, ह्या संघर्शान कार सेवेच्या रुपान ज्या ज्या लोकांनी खबर नाशिल्लें तांकां गोंयांतल्यान वता आसतना अयोध्येक की आमी परते येतले काय ना म्हणून, घरा कडेन सांगून वचूं नाशिल्ले परते येतले म्हणून, खात्री नाशिल्ली. ज्या पद्दतीचें वातावरण कडेकोस्त बंदोबस्ताचें त्या काळान आशिल्लें आनी विरोधकांनी ज्यो शपथो घेतिल्ल्यो त्या वेळाचेर ते पळयल्यार हांगाच्यान गेल्ले लोक परत येतले काय ना हाची तांकां स्वताक खात्री नाशिल्ली. अशा अवस्थेन देशा खातीर काम करपाची प्रेरणा घेवन हे सगळे कारसेवक, महिला आणि पुरुष, हे सगळे गोंयच्यान 700 गेल्ले त्या वेळाचेर. आंकडेवारी वाडत आसा. आमचे कडेन आतां आमी सुरवात केल्ली 19 वयल्यान, पूण एक एक कळटा लक्षान आयली ही आंकडेवारी जवळपास 50चेर पावल्या. वेळ कमी आशिल्ल्यान आमी सगळ्या पर्यंत पावूंक शकूं नासतले, पूण ह्या सगळ्या कारसेवकांक आमी तांच्या फुडें नतमस्तक जातात. ह्या महाविद्यालयाच्या ह्या शिक्षण संस्थेच्या वतीन एक ल्हानसो सन्मान. तांणी जे अपूर्व अशें काम केल्लें आसा, आपल्या जिवाचेर बेतिल्लें काम तांणी केल्लें आसा. आमी म्हळें की स्वातंत्र्या पयलीं देशाच्या सिमेचेर लढचें पडटालें आनी जीवदान करचें पडटालें. दुर्दैवान आमच्या देशान स्वातंत्र्य जाले उपरांत सुद्दां अशा तरेचें बलिदान करपाची पाळी आमच्या देशांतल्या समाजाचेर येता. अशा अवस्थेन आमच्या कडेन जो थीर रावपी आनी ताठपणान जगपी अशा तरेचो नागरीक जाय पडटा. ह्या सगळ्या कारसेवकांचो आदर्श आमच्या सगळ्यांच्या मुखार आसा. तांचोय बी एक ल्हानसो सत्कार आमी करचो अशा तरेचे एक ल्हानसो कार्यक्रम हांगा आयोजीत केल्लो आसा. इतलो उपाट प्रतिसाद मेळटलो हाची खात्री नाशिल्ली. खूब कमी वेळान हो कार्यक्रम आमी आयोजीत केल्लो आसा. हांव प्रबोधन शिक्षण संस्थेचे वतीन आनी महाविद्यालयाच्या वतीन तुमकां सगळ्या लागीं मागतां की प्रबोधन शिक्षण संस्थेचेर तुमचो आशिल्लो मोग, प्रेम आनी तुमचे आशिल्ले सगळो पाठिंबो जो आसा तो असोच तुमी सदांकाळ दीत रावचो. आयज 2-2.5 वरां आपल्या जिवितांतलीं गीत रामायणांतल्या 56 गितां मदली जी वेचीक 28 गाणी आसात, पदां आसात, ती पदां हांगा सादर जातली. तांचो आस्वाद तुमी घेवचो. एका वेगळ्याच आध्यात्मीक वातावरणान आमी सगळे जाण मुचुया निश्चितपणान. म्हाका खात्री आसा की आयज हांगा जमिल्लो प्रत्येक जाण ह्या राष्ट्रभावनेन प्रेरीत जाल्लो आसा आनी देशाक एका नव्या युगा कडेन व्हरपा खातीर आमी सगळे सज्ज जाल्ले आसात. तातूंत तुमच्या सगळ्यांचो सहभाग विद्या प्रबोधिनी वांगडा आसतलो अशा तरेचो आशावाद व्यक्त करता. हांगा वेवस्थापन आसा आमचें सगळें आनी व्यासपीठार मुखार जे बशिल्ले सगळे मानेस्त आसात. ताच्या मदीं आमचे संस्थेचे सदस्य श्री उत्पल पर्रीकर आसात आनी सगळे कारसेवक आसात. हांगाच्यो पंच सदस्य सौभाग्यवती देसाई हांगा बशिल्ल्यो आसात. ह्या सगळ्यांचें हांव स्वागत करतां. तुमकां सगळ्यांक येवकार दितां आनी हें प्रास्तावीक उलोवप सोंपयतां. देव बरें करूं. धन्यवाद सर. आता हांव मागता संस्थेचे अध्यक्ष श्री संजय बालावलकर सर हांकां की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करचें. व्यासपीठार आशिल्ले आयचे प्रमुख पावणे आदरणीय रोहन खंवटे आनी बाकी सगळे सदस्य प्रमुख आनी उपस्थित बंधू भगिनी, 2 मिनटां फक्त दिल्या आनी हो विशय असो आसा की उलयत तितले थोडे, कारण अवघे काही
तास उरल्या, वरां उरल्या की ज्या क्षणाची सगळ्या देशातल्या करोडो हिंदू बंधू भगिनींनी वाट पयली 500 वर्सां, नॉट ए स्मॉल पिरियड. 500 वर्सांत 74 लढायो जाली. त्यापैकी 73 आणि 74व्या लढाईन गोंयकार सगळे गेल्ले. म्हणजे आधुनीक काळातली लढाई. 73व्या लढाईन मुलायम सिंग नांवाचो राक्षस रावण आशिल्लो, उत्तर प्रदेशचो मुख्यमंत्री, आणि अनेक कारसेवकांक गुळयो घालून ठार मारले, खेचून घरातले भायर काडले. तातूंतले कोठारी बंधू हे सगळे देशभर आयज ज्या बंधूंचे नांव गाजता ते कोठार बंधू आशिल्ले. शरयू नदी कारसेवकांच्या प्रेतांनी खचाखच भरून गेल्ली, रक्तान लाल जाल्ली. त्या शरयू नदीक आतां डुबकी मारपाचे ज्या लोकांनी तेन्ना विरोध केलो आनी आजुनूय करता ते डुबकी मारपाक थंय आतां लायन लागल्या. असो, पण काही अवघे तास उरल्या ह्या देशाची सामाजीक, सांस्कृतीक, आर्थीक आणि राजकीय सुद्धा कलाटणी दिवपाचो क्षण आयिल्लो आसा कायम स्वरुपान. आणि त्या खातीर हो ल्हानसो प्रयत्न संपूर्ण देशभर आणि जगभर ह्या कार्यक्रमाचे उत्साहीत आणि साजरे करपाचें वातावरण आसा. आमी तर गोंयकार 18 डिसेंबर 1961 नंतर अशें वातावरण पळोवंक ना की लोकांनीच सुरू केलें साजरो करपाक. हाचो अर्थ लोकांक, करोडो देश बांदवांक हो विशय जाय आशिल्लो. त्या खातीर जे आधुनीक लढायेन सामील जाल्ले कारसेवक हांगा उपस्थित आसा तांचे हांव मनपूर्वक अभिनंदन करता. जे आमच्या मदीं ना, म्हणजे जे आयज जगान ना, तांचे नातेवाईकांक आपयल्यात, तांचे हांव याद काडटा. आनी ह्या कार्यक्रमाक आमी न केवळ शिक्षण प्रसार करता, न केवळ संस्कृती प्रसार करता, तर आमी विद्यार्थ्यांचो सर्वांगीण विकास करपाचो प्रयत्न करता. ताचें ज्वलंत उदाहरण म्हणजे आयज लाबिल्ली उपस्थिती. तुमचे सगळ्यांचे स्वागत करता, अभिनंदन करता. आणि कार्यक्रम अतिशय बरो कार्यक्रम आयोजीत केल्लो आसा. फुडले 3 दीस पर्वरी पाठारान प्रति दिवाळी साजरी केली वतली, सगळे गोंयभरूच. त्या सगळ्या कार्यक्रमाचो आनंद तुम्ही घेवचो, उपभोगचो, इतली विनंती करता आणि माझे 2 शब्द सोंपयता. सन्माननीय व्यासपीठ, सर्वांना एक विनंती आहे, माझ्या मागून जय श्रीराम म्हणायचं आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक अविस्मरणीय दिवस असणार आहे. आणि या अविस्मरणीय अशा दिवसाच्या पार्श्वभूमीवरती आजच्या ही संध्याकाळ आमच्या सर्वांसाठी अविस्मरणीय अशी असणार आहे. याचं कारण असं आहे, एका बाजूला जे गीत रामायण बाबूजींनी सगळे प्रसिद्ध केलं ते गीत रामायण आपल्याला ऐकायला मिळणार आहेच, परंतु गोव्यामधून म्हणजे अयोध्येचं मंदिर होण्यासाठी ज्या कारसेवकांनी आपली शक्ती आणि आपलं आयुष्य पणाला लावलं, त्या अशा प्रकारच्या कारसेवकांचा या ठिकाणी सन्मान, त्यांची आठवण, त्यांचं ऋण समाजाच्या वतीनं व्यक्त होणार आहे. एक ओळ मला खूप आठवते, नंतर मी सगळी नावं घेणार आहे. ते सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या ओठावरती ती आहेच. शरयू तटके अमर शहीदो, श्रद्धा से नत शीश हमारा, जन्मभूमि पर पूर्ण समर्पण, अजर अमर इतिहास तुम्हारा. ही ती ओळ होती 1992 मध्ये. आत्ता संजयजीने उल्लेख केला की ते हे गीत सगळीकडे अत्यंत प्रसिद्ध झालं होतं. आणि याच पार्श्वभूमीवरती हजारो कारसेवकांनी आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची कोणती दखल न घेता यामध्ये सगळ्यांना झोकून दिलं होतं. आज अशाच काही लोकांचं या ठिकाणी कारसेवकांचा आपण सन्मान करणार आहोत. मी सुरुवातीला सर्व कारसेवकांची नावं घेणार आहेत. त्यांनी कृपया माझ्या उजव्या बाजूला या पायऱ्यावरून वरती यायचं आहे.
आणि त्यांचा सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी माननीय मंत्री लोहन खवटेजी यांच्या हस्ते होणार आहे. आणि त्यानंतर या एकंदर कारसेवेबद्दल दत्ता नाईक सर आपले मनोगत व्यक्त करणार आहे. सुरुवातीला मी विनंती करतो म्हणजे आपले स्वर्गीय मनोहरजी पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांनी त्यांच्या वतीनं हा सन्मान स्वीकारावा. स्वर्गीय राधाबाई पर्रिकर यांच्यासाठी अवधूत पर्रिकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आहेत सुनील मेतर, श्री संजय वालावलकर, श्री श्रीहरी आठले, श्री अशोक शेट्टी, संजय म्हापसेकर, सूर्यकांत गावस, श्रीराम आठले, श्री कान्होबा नाईक, श्री उल्हास असनोडकर, श्री मनोहर कोरगावकर, श्री हनुमंत वारंग, श्री पांडुरंग वझे, श्री सुरेंद्र शेटिये, श्री रमेश शंखवाळकर, श्री दत्ता खोलकर, श्री अभय सामंत, श्री प्रकाश कुडणेकर, श्री नारायण कारेकर, श्री दिलीप बेतकीकर, सौभाग्यवती चंद्रलेखा बेतकीकर, संदीप कासकर, विराज शेणवी, श्री अशोक पावसकर, श्री चंद्रहास चोडणकर, यशवंत अडकोणकर, मुकेश असनोडकर, संतोष मोरजकर आणि प्रकाश शिरोडकर या सर्वांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. मी नाईक सरांना विनंती करतो या ठिकाणी त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या या पौष शुक्ल एकादशीच्या चंद्रमाच्या उपस्थितीन आमचे गोंय राज्याचे मंत्री रोहनजी खवटे यांच्या हस्ते आमच्या या सगळ्या कारसेवेत भाग घेतिल्ल्या कार्यकर्त्यांचो हांगा सत्कार जाता, म्हणजे कारसेवकांचो सत्कार जाता. जो न मित्र दुख होय दुखारी, तिनही विलोकत पातक भारी, निज दुख गिरिसम रज करी जाना, मित्र करज दुख मेरू समाना, असे सांगणारो रामचंद्र. रामो राजमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे, रामेणा विहता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः, असे बुध कौशिक ऋषींचे वर्णन केले. हे जी भूतगे माय अशें ज्या समर्थान केला त्या रामाच्या कारसेवे खातीर गेल्ले हे सगळे स्वयंसेवक. आता कारसेवा म्हणजे कितें? हांव कारसेवा हाजो अर्थ कोणाकूय अशें दिसूं शकता की एखादें स्ट्रक्चर आसा तें मोडपा खातीर केल्लो प्रयत्न म्हणजे कारसेवा न्ही. कारसेवा म्हणजे करसेवा, हातांनी केल्ली सेवा. खंयच्याय मंदिरान वचून झाडू मारपाचो, साफसफाई करपाची, ही सुद्धा कारसेवा. पंजाबी भाषेत करसेवेचे कारसेवा जाले. कारसेवा हा एक सगळ्यात महत्वाचो विषय गुरुद्वाराच्या भितर असता. गुरुद्वारा जी आसा त्या गुरुद्वारान सगळे जाण मोठे मोठे अधिकारी सुद्धा झाडू मारतात, चपला पुसतात लोकांची, भक्तांची. ताका म्हणटात कारसेवा. म्हणून कारसेवा ही 1990 आणि 1992 जी कारसेवा झाली त्या कारसेवेत उपस्थित असप ही साधी गोष्ट नाशिल्ली. सगळ्यांक सांगिल्लें, कारण पहिली कारसेवा जेन्ना आशिल्ली तेन्ना मुलायम सिंग हो उत्तर प्रदेशचो मुख्यमंत्री आशिल्लो आणि ताणें परिंदा भी पर नहीं मारेगा म्हूण सांगितलें. एक पक्षी सुद्दां हांगा भितर सरचो ना अशी वेवस्था आपणें केल्या अशें ताणें फुशारकी मारिल्ली. गोळीबार जाले. कांय लोकांक झांसी सारक्या मदल्या एका स्टेशनाचेरूच आडयले, फुडें वचपाक दिवना.
आमी जे आमच्या कार्यकर्त्यांक आफोवन व्हरतात तांकां कोणाचेर तरी धुकलून दितात आनी मरुनूय तांकां अशेंच आमचो विश्व हिंदू परिशदेचो पयलीं पासूनचो एप्रोच ना. म्हणून विश्व हिंदू परिशदेचें अशें लक्षान आयलें ज्या वेळार की हांगा हिंसाचार जाता म्हणून काही लोकांक तुमी फुडें वचूं नाका म्हणून आमच्याच कार्यकर्त्यांक सांगलें, पण ते सुद्दां कारसेवक, कारण ते त्या हेतून थंय गेल्ले. त्यानंतरची जी पहिली कारसेवा जाली त्या दिसा आशिल्ली देवोत्थान एकादशी, जाका प्रबोधिनी एकादशी अशेंय म्हणटात. देवोत्थान एकादशीचो मुहूर्त साधून ही पहिली कारसेवा जाली. दुसरी कारसेवा जी 92 6 डिसेंबर ह्या दिसा जाली. बरेच जाण अशें म्हणटात की तुमी कित्याक 6 डिसेंबराक केली, कारण ही बाबासाहेब आंबेडकरांचो निर्वाण दीस जे आमकां सगळ्यांक पुजनीय आसात. पण ते 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचो निर्वाण दीस म्हणून निवडून आशिल्लो, परंतु त्या दिसा गीता जयंती आशिल्ली. मोक्षदा एकादशी म्हणजे महाभारताचे जे युद्ध आसा ते सुरू जाल्लो तो दीस. एक कारसेवा देवोत्थान एकादशीक जाली, दुसरी कारसेवा मोक्षदा एकादशी दिसा जाली. आणि महाभारताचे युद्ध अखेरीस आम्ही हे जिंकले. आज 500 वर्षानंतर हे आमचे स्वप्न साकार जाता. ह्या कारसेवकांचे महत्व कितें की ज्या वेळार आमी राम जन्मभूमीचो निर्णय केलो 1986च्यान निर्णय केलो, त्या वेळार आजचे रामभक्त अशें न्ही की विरोधक न्ही, रामभक्त सुद्दां म्हणटाले की हें देवूळ आमकां परतें मेळटलें काय कितें, हें मंदीर परत मेळटा काय कितें केन्ना. अशें आसतना सुद्दां हे कारसेवक थंय कारसेवेक गेले. म्हणून हे कारसेवक सगळ्यांक अभिनंदनाक पात्र आसा. म्हणून ह्या कारसेवकांचे अभिनंदन करपा खातीर सगळे जाणांनी टाळयो वाजोवच्यो अशें हांव तुमकां विनंती करता. धन्यवाद. खूप धन्यवाद नाईक सर. यानंतरचे सूत्र मी अरुण मराठे यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद वल्लभ सर. यापुढे गीत रामायण सादर करणारे कलाकार यांचा सन्मान होईल. मी विनंती करतो सौ मेघना देवारी टीचर, श्री वीरेंद्र आटलेकर, कुमारी नेहा उपाध्ये, कुमार काशीनाथ मेस्त्री, श्री सतीश हेगडे, श्रीयुत विकास नाईक, त्याचप्रमाणे तारानाथ सर, त्याचप्रमाणे मान्यता कुंटे, डॉक्टर प्रदीप सरमुकादम, श्री वल्लभ गणेश पणशीकर, श्री किशोर भावे, कुमारी हर्षा गणपुले, श्री प्रवीण नाईक, श्री सुरेश घाडी, श्री मनोज गणपुले, श्री दत्तात्रय जोग, सौ सुनीता फडणीस यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. कार्यक्रमाला ज्या ओळीत आपण बसणार आहोत त्या ओळीमध्ये उभे राहायचं आहे. सर्वात प्रथम सौ मेघना महादेव देवारी. परवरीमध्ये देवारीबाईंना कोण ओळखत नाही अशी व्यक्ती क्वचितच आपल्याला सापडेल. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक अशा वेगवेगळ्या स्तरावर जवळजवळ 32 वर्ष ज्यांनी प्रबोधन शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी केली त्या मेघना देवारी टीचर 2004 मध्ये 250 विद्यार्थ्यांना घेऊन गीत, नृत्य, नाट्य स्वरूपात स्नेहसंमेलन सादरीकरण. 2015 मध्ये गीत रामायणाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने चैतन्य प्रतिष्ठान पणजी यांनी आयोजित केले श्रीधर फडके यांनी गायलेल्या गीत रामायणाचे कार्यक्रम. त्याचप्रमाणे त्रिवार जय जयकार या 350हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन केलेला 2019 मधला कार्यक्रम. 19-20 मध्ये विद्यार्थ्यांद्वारा गीत रामायण सादरीकरण व कार्यक्रमाचे निवेदन. नेहमी विद्यार्थी समोर ठेवून जे उपक्रम राबवायचे ते विद्यार्थ्यांसाठी राबवायचे अशा हाड्याच्या शिक्षिका सौ मेघानी देवारी टीचर. सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचं अभिनंदन करावं. तदनंतर वीरेंद्र आटलेकर असिस्टंट मॅनेजर ग्लेनमार्कमध्ये नोकरी करतात. 2021 पासून गीत रामायणाचे कार्यक्रम निवेदक म्हणून काम करतात. अत्यंत उत्तम अशा प्रकारचे कवी, शीघ्र कवी आपण म्हणू शकतो अशा प्रकारचे व्यक्तिमत्व. श्री संजय कात्रे यांना ते गुरुस्थानी मानतात.
श्री वीरेंद्र आठलेकर, सर्वांना विनंती करतो की त्यांनी टाळ्या वाजवाव्यात. तदनंतर कुमारी नेहा उपाध्ये, उदयोन्मुख कीर्तनकार, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात अशा वेगवेगळ्या प्रांतातून कीर्तने सादर, वेगवेगळे त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे एक आस अंतरीची या चित्रपटासाठी उत्कृष्ट बालकलाकार असा सन्मान तिला प्राप्त झालेला आहे. सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी टाळ्यांचा गजर करावा. तदनंतर काशीनाथ मेस्त्री, उत्तम नाट्यकलाकार, उत्तम निवेदक आणि उत्तम तालवाद्य वाजवणारा कलाकार. गीत रामायणामध्ये आम्हाला सतत तालवाद्य आणि सूत्रसंचालनामध्ये मदत करतो. काशीनाथ मेस्त्री, सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्याचं पण अभिनंदन करावं. तदनंतर श्री सतीश हेगडे, उत्तम तबलापटू, मूळचे श्रीस्थळ काणकोण. त्यांचे गुरु लाभलेले आहेत श्री गोपाळकृष्ण नायक, श्री प्रेमानंद कुडचडकर, स्वर्गीय पंडित मारुतीराव कुर्डीकर. कला आणि संस्कृती संचालने गोवा संचलित सांगे तालुक्यातील हायस्कूलमध्ये संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांची निवडणूक आहे. विनंती करतो सर्वांना की त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं पण अभिनंदन करावं. तदनंतर विकास रामा नाईक, उत्तम तबलापटू, नाट्यगीत, सुगम संगीत, अभंग, भक्तिगीत अशा वेगवेगळ्या संगीतातील आयामामध्ये उत्कृष्ट साथ संगत करणारे आणि सध्या संगीत शिक्षक म्हणून कार्यरत. त्यांना गुरु लाभलेले आहेत श्री सिद्धार्थ पाटील आणि श्री अमित भोसले. सध्या त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची पर्यंत परीक्षा पूर्ण केलेली आहे आणि सध्या ते शैलेश गावकर यांच्याकडील पुढील शिक्षण घेत आहेत. सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचं अभिनंदन करावं. त्यानंतर तारानाथ होळेगड्डे सर, MSc इन मायक्रो बायोलॉजी, धेंपे हायर सेकंडरीमधून टीचर म्हणून रिटायर झालेले आहेत. उत्तम असे वेगवेगळ्या प्रकारची तालवाद्य स्वतः एकटे कार्यक्रम करणारे उत्तम अशा प्रकारचे आर्टिस्ट. सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं पण स्वागत करावं आणि अभिनंदन करावं. सौ मान्यता कुंटे, डॉक्टर कविता गाडगीळ यांच्याकडे शास्त्रीय संगीत त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, संगीत विशारद आहेत त्या आणि सध्या गीत रामायण कार्यक्रम करतात. सांगायचं विशेष तर महाराष्ट्र गोवा द्वितीय राज्यस्तरीय सारेगमप मधील प्रथम विजेती. सर्वांना पुन्हा विनंती आहे की त्यांनी अभिनंदन करावं. डॉक्टर प्रदीप सरमुखादम, उत्तम अशा प्रकार शास्त्रीय गायक आणि गीत रामायणासाठी सुप्रसिद्ध असे गायक. स्वीडन येथील संगीतकार श्री सेबस्तिन यांच्या अल्बममध्ये त्यांच्या 2 रचना समाविष्ट आहेत असे प्रदीप सरमुखादम सर. सगळ्यांचं धावतं वर्णन करतोय. तदनंतर श्री वल्लभ उर्फ शेखर पणशीकर. गीत रामायण आणि शेखर पणशीकर ही जवळजवळ एकाच वेळेला घेतलेली नावं. महाराष्ट्रातील एक उत्तम कलाकार, जन्म शिक्षण संपूर्ण गोव्यात झालेलं आणि गीत रामायणाचे जवळजवळ 150हून अधिक प्रयोग त्यांनी केलेले आहेत, स्वतः एकट्याने केलेले आहेत. तदनंतर श्री किशोरजी भावे. गोव्यामध्ये गीत रामायण म्हटलं की किशोर काकांचं नाव सहज आपल्या लक्षात येतं. गेली 20 वर्षे मराठी गीत रामायण जवळजवळ 125हून अधिक कार्यक्रम त्यांनी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक प्रांतामध्ये केलेले आहेत. सर्वांना विनंती आहे की त्यांनी कडकडून त्यांचंही अभिनंदन करावं. तदनंतर कुमारी हर्षा गणपुले, उत्तम अशी उत्कृष्ट गोड गळ्याची गायिका. हिमाचल प्रदेशमध्ये 2022मध्ये हिंदी गीत रामायण सादर करण्याची संधी तिला मिळाली. म्हणजे हिंदी गीत रामायण जे संस्करण झालेलं आहे त्याच्यामधल्या ओरिजिनल गायकांमध्ये ती एकटी आहे, त्यामुळे तिचं पण सगळ्यांनी स्वागत करावं. नंतर श्री प्रवीण नाईक, गीत रामायण आणि सुगम संगीत, भावसंगीत याचे कार्यक्रम करणारे, मूळचे मडगाव येथील रहिवासी, उत्तम अशा प्रकारचे गोड गळ्याचे गायक. सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं अभिनंदन करावं. तदनंतर सुरेशजी घाडी, सिंथेसायझर, इलेक्ट्रॉनिक पेटी आपण म्हणू शकतो, ह्याच्यावर लीलया ज्यांचा हात चालतो. रामायणातील गाण्यामधले जे पीस आहेत ते सहज जे वाजवतात असे सुरेशजी घाडी. सर्वांना विनंती करतो की त्यांनी टाळ्यांच्या गडगडाला त्यांचं पण अभिनंदन करावं, स्वागत करावं. तदनंतर श्री मनोज गणपुले, नाट्यगीत, भावगीत, सुगम संगीत, भक्तिगीत, भजन अशा वेगवेगळ्या संगीताच्या आयामामध्ये हार्मोनियम आणि ऑर्गन वादन ह्याच्यासाठी सुप्रसिद्ध असलेले श्री मनोजजी गणपुले यांचंही इथे स्वागत, अभिनंदन. तदनंतर श्री दत्तप्रसाद दत्तात्रय जोग, ज्यांनी गदिमानी रचित गीत रामायण ह्याचं हिंदीमध्ये जशाचा तसा अनुवाद त्याच चालीमध्ये आपल्याला म्हणता येतील अशा पद्धतीची गाणी ज्यांनी लिहिली. आणि मुख्य सांगायचं म्हणजे की भारत सरकारद्वारा प्रकाशित त्यांचं गीत रामायण हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पण अभिनंदन करावं. तदनंतर सौ सुनीता फडणीस,
संस्कृत शिक्षिका, उत्तम हातखंडा संस्कृत भाषेमध्ये, उत्तम निवेदिका आणि स्वतःहून उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमासाठी आपण निवेदन करण्याची इच्छा ज्यांनी व्यक्त केली अशा सौ सुनीता फडणीस यांचं पण इथे स्वागत, अभिनंदन, धन्यवाद. आणि सगळ्यात शेवटी डॉक्टर अरुण मराठे ज्यांच्यानी या सगळ्या कलाकारांक हांगा माचीचेर एकत्र हाडून हो आयचो गीत रामायणाचो कार्यक्रम घडोवन हाडला. डॉक्टर अरुण मराठे. डॉक्टर अरुण रमाकांत मराठे, M.Com, नेट, PhD पर्यंत शिक्षण, गेली 17 वर्ष या कॉलेजमध्ये आणि याआधी काकोलो कॉलेज म्हापसा या ठिकाणी त्यांनी अध्यापन केलेलं आहे. सुरुवातीलाचं शिक्षण त्यांचं गुरुवर्य दामोदर शेवडे यांच्याकडे झालं होतं. भावगीत, भक्तिगीत आणि अशा अनेक संगीताचे प्रकार ते हाताळतात. त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. हांव मागता कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रोहन खवटे सर हांकां की तांच्यांनी आपले मनोगत व्यक्त करचे. जय श्रीराम. आवाज खूप व्हडलो आसपा जाय ह्या जोशान. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आयच्या ह्या प्रबोधन शिक्षण संस्थेच्या विद्या प्रबोधिनी महाविद्यालय हांणी आयोजित केल्ले गोमंत गातो गीत रामायण ह्या सुंदरशा सोहळ्याक हांगा उपस्थित व्यासपीठार आमचे संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र श्री संजय वालावलकर बाब, प्राचार्य जे हाजे वो कार्यक्रम आयोजित करपा फाटल्यातल्यान सारके खंबीरपणे उबे आशिल्ले ते प्राचार्य डॉक्टर भूषण भावे सर, कार्यक्रमाचे आयोजन समितीचे डॉक्टर अरुण मराठे तसेच श्री रुद्रेश मामल, व्यासपीठार उपस्थित आमचे वदूदबाई परिकर, दत्ता नाईक सर, आमचे सरपंच स्वप्नील चोडणकर तसेच व्यासपीठार उपस्थित सगळे हेर मानेस्त, हांगा उपस्थित सगळ्यांचो कारसेवक तांचो सत्कार जाला ते सगळे कारसेवक, बाकीच्यांचो सगळ्यांचो जाले सत्कार मूर्ती, व्हड संख्येन आयिल्ले सगळे भाविक, उपस्थित सगळे पंच सदस्य, ज्येष्ठ नागरिक, इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रेस, भाव आणि भयणीनो, एखादी मनोहरबाई आशिल्लो आज जाल्यार लास्ट ताणें ब्रिजार जशें म्हणिल्लें जाल्यार हांगा येतकच ताजो एखादी पयलो प्रश्न आसतलो आशिल्लो तुमकां, हावज द जोश काय म्हणून. ते आमच्या बरोबर आज ना, पूण तांची याद आज आमी काडटा कित्याक तांचो रोल खूब म्हत्वाचो आशिल्लो त्या वेळार. आनी गोंय घडोवपाच्या दृश्टिकोनांतूय तांचो खुबसो वांटोय आसा, जातूंतल्यान आमी आज 62वें वर्स जेन्ना आमी सेलेब्रेट करता लिबरेशनाचें आनी गोंय फुडें व्हरपाक पळयतात तेन्ना भारत देश कसो वता हो सगळ्यांक परत परत सांगपाची गरज ना. वाजपेयीजीच्या वेळाच्यान जे सुरवात जाल्ले ती 10 वर्सां मदीं ब्रेक पडलो, पूण 2014च्यान जे गाडयेची स्पीड सुरू जाली ती आज ह्या 9-10 वर्सान अखंड भारत, श्रेष्ठ भारत जेन्ना आमी म्हणटात तेन्ना आमचो देशाची पावलां जी आज भारत देश म्हणून वळख जाता ते अभिमानान आमी आज भारतीय नागरीक म्हणून समज आमी सगळे लोक पळयतात जाल्यार ताजो पूर्ण श्रेय म्हाका दिसता आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीक वता, जातूंतल्यान एक ट्रू लिडरशीप, वासुदैव कुटुंबकम म्हणटकर वन फॅमिली वन फ्युचर आमी म्हणटात, वन अर्थ, पूण ती घेवन वचपाची धाडसूय आसपा जाय. ह्या 10 वर्सान कितलेशेच कोविड जावं बाकीचे जावं कितें कितें आयलें, पूण त्या मनशान सगळे चॅलेंजीस आपूण फुडें रावन ताणें सगळें स्वता घेवन तरी फुडें वचत रावलो. आज पूर्ण जग आमकां पळयता आसतना भारतीय नागरीक म्हणून वेगळ्या दृश्टिकोनांतल्यान पळयता. आनी नवो भारत निर्माण जेन्ना आमी म्हणटात जाल्यार ताजें खरें आतां सुरवात जाल्ली आसा. आज सगळें वातावरण देशभर राममय जाल्लें आसा. रामलल्लाचें फाल्यां आगमन, प्राणप्रतिश्ठा आसा अयोध्येन आनी ताज्या खातीर सगळ्या भितर उत्साह इतली भरल्या की पूर्ण देशान समज पळयलें वातावरणूच वेगळें जाल्लें आसा. म्हाका याद जाता जेन्ना आमचे करसेवक तेन्ना आशिल्ले आमी भुरगे आशिल्ले आनी आमचो आज आतां संजयाक विचारतालो मनोहरबाईच्या कुशीक बरे डार्क गॉगल घालून हिरो कसो
ऑरेंज कलरचो बोटवा घालून आशिल्लो तो कोण काय म्हणून. तो म्हाका म्हणटालो हनुमंत वारंग. आतां म्हाका मेळपाची संदी मेळ्ळी ताका, पूण तेन्ना म्हाका म्हणटालो आपूण तेन्ना 28 वर्सांचो आशिल्लो म्हणून. सांगपाचो उद्देश एक की आपली तरुण पिढी आसतना युथांचो जोश कसो आसता आनी तो जोशांतल्यान आमी कितेंय करूंक शकता जाल्यार पूर्ण तरेन एक बरें एग्जाम्पल आमच्या देशान दाखयलां. जाल्यार अयोध्या टेम्पल जे फाल्यांचे हे जाता तातूंतलो एक पूर्ण एक एग्जाम्पल. सगळे कारसेवकाची स्टोरी आयकूंक गेले जाल्यार एक अभिमानाची गोश्ट म्हणजे आमी ज्या लोकांनी गोंयकार म्हणून हांगाच्यान गेल्ले ते वता आसतना जशें पयलीं कंपेरान म्हणलें ते परत येतले काय ना हे गॅरंटी नाशिल्ली म्हणून. आनी थंय पयले फाटी गेलो तेन्ना वेवस्था कितें जाली, दुसऱ्या फाटी कितें जाली आनी मागीर एक्चुली विक्ट्री केन्ना जाली तातूंतल्यान आज आमी अयोध्या हे खरें स्थापना जे देवूळ जाता ते आमची एक पूर्ण भारतीय नागरिकाची अभिमानाची गोश्ट. एक टेम्पल जे तयार जाता फक्त हिंदू म्हणून उलयना हांव, पूर्ण देशाक आमच्या तरेन एक हे एग्जाम्पल जातूंतल्यान आमचे पूर्ण तरेन हे रामायणाचे वर्च्यूज, हे टिचींग, हे प्रिचींग हे आमी तितलेंच एडॉप्ट करपा जाय. हे आमची रिस्पॉन्सिबिलिटी मानून आमी फुडें वचपा जाय. रामायण जालें आनी त्या टायमार जेन्ना वनवास प्रभू श्री रामाक पडलो तेन्ना भरत वचून सिंहासनार बसलो ना. ताणें ताची पादुका दवरली आनी ती डेली पुसली. 14 वर्सांचो वनवासान अशें जे तेन्ना शिकवण आशिल्ली भावा भावा भितर, जरी स्टेप ब्रदर स्टेप मदर म्हणत, पूण भावा भावा भितर जो आशिल्लो तातूंतल्यान जे प्रिंसिपल्स आशिल्ले आनी आमी जेन्ना म्हणटा पुरुषोत्तम प्रभू राम म्हणून, तेन्ना ही शिकवण आमी तितलीच आज गरज आसा आमच्या पिढीक, आमच्या फुडल्या पिढीक दिवपाची. आनी म्हाका दिसता फाल्यांच्यान जे अयोध्या टेम्पलाचे प्राण प्रतिश्ठा रामलल्लाच्या हातूंत जातले तातूंतल्यान देशाचे नव भारत निर्माण जे जाता तातूंत पूर्ण तरेन बरे तरेचें योगदान आसतलें. गोंयची वळख पर्यटन मंत्री आशिल्ल्यान गोंयची वळख वेगळीच ताबो जेन्ना घेतलो वेगळीच आशिल्ली. गोंय म्हणजे फक्त नायट लायफ, पार्टी लायफ, बीच हेच विचार चलताले आनी मजेक फक्त येवप हेच विचारांतल्यान लोक गोंया येताले. दक्षिण काशी ही वळख जी गोंयची आसा खूब जाण विसरिल्ले आनी पर्यटन खात्या तर्फे पयले आमी गोंयची परत ती वळख सुरवात करची म्हणून दक्षिण काशी म्हणून सुरवात केली आनी आमी म्हणलें हॅशटॅग गोवा बियॉन्ड बिचीज. थंय रावले ना, थंयच्यान आमी उत्तराखंड सारकेल्या स्टेटी कडेन MOU सायन केलो आनी जी उत्तराखंड आमी उत्तर काशी म्हणटा, जे माउंटन आसा आनी आमी हांगा दर्यादेगेर आमी दक्षिण काशी आसा. जाल्यार प्रायम मिनिस्टराचो उलो जो आशिल्लो देखो अपना देश आनी आमी म्हणटा इनक्रेडिबल इंडिया, म्हणजे आमचे देश इतलो सुंदर आसा, पर्यटन सगळ्या कडेन इतलें बरें आसा, स्पिरिच्युअलिटी इतली बरी आसा, ती समज वाडयतली जाल्यार एक जनरेशन पुरो जावचें ना. जाल्यार देखो अपना देशाच्या अंडर दक्षिण काशीक उत्तर काशी कडेन आमी मेळोवन दिलें, म्हणजे समुद्राच्यान अरेबियन सी टू द हिमालयन माउंटन्स म्हणून, आनी आमी एक सुरवात केली. तातूंतल्यान फुडें वता आसतना रिजनरेटीव टुरिजम आमी सुरवात केली आनी एकादश तीर्थ म्हणून जी संकल्पना आमी सुरवात केल्या तातूंतल्यान जवळ जवळ 11 देवळां गोंयची डेव्हलप करून ते स्पिरिच्युअल टुरिजम वाडोवपाक हाजो एक म्हत्वाचो भाग आसतलो. ह्या दृश्टिकोनांतल्यान आमी फुडें सरिल्ले आसा. आमकां शिकवण खूब आसतली, ताज्या खातीर पॉलिसीज कितें जाय, बाकीची फुडली पिढीक कितें जाय, ही येवजण गोंयच्या दृश्टिकोनांतल्यान आमी स्वता परसेप्शन चेंज करपाक जाय. अशें न्ही की लोक येवन गोंयचे विचार बदलतले, आमकां आमच्याच लोकांचे विचार बदलपा जाय. आनी ताज्या खातीर जें कितें आमी करता, हांव सदांच एकूच आव्हान करता की कॉलॉबरेटीव आमी काम करया, बरोबर काम करया. सरकार कितें करतलो आनी सरकारान कितें करच्या पेक्षा गोंया खातीर आमी सगळे जावन कशें वागुया, कशें काम करुया आनी कशें रिस्पॉन्सिबल सिटीजन जाले जाल्यार गोंय राज्य आमी समज घट केलें जाल्यारूच प्रधानमंत्रीचो उलो जो आसा नेशन बिल्डिंगा खातीर तेन्नाच खरो थरतलो. आमी बेठत भारत घट करुया म्हणून जावचें ना. नेशन बिल्डिंगान स्टेट्सांचो तितलोच भाग येता आमचे ग्रासरूट सगळे घट करपाक, आनी ताज्या खातीर ती संस्कृती, ते विचार, तो कल्चर, ते सगळे विचार घेवन आमी समज करतले जाल्यार फुडल्या पिढीक आज दिशा दिवपाची गरज आसा. आनी एखादी रायट टायमार अयोध्या हांव म्हणटा
इट इज बेटर लेट दॅन नेवर. आणि आज जरी आमी मातशें म्हणटले की अयोध्या केन्नाच जावंक जाय आशिल्लें, आज जी सुरवात जाता तातूंतल्यान नवे विचारान आमी सुरवात करतले. स्वता प्रतिज्ञा घेवया, कारण जे लोकांनी सॅक्रिफायस दिले करसेवक म्हणून ते व्यर्थ गेले ना. तांचे आज म्हाका बरें दिसलें की त्या विद्याप्रबोधीन संस्थेन तांची वळख केली, तांचो सत्कार केलो. आनी खरोच योग्य सत्कार, कित्याक ह्या लोकां शिवाय अयोध्या घडोवचें नाशिल्लें. ताज्या खातीर सगळ्या करसेवकांक शाबासकी दिता आसतना तुमकां सलामूय करता, कित्याक जे तुमी तेन्ना सॅक्रिफायस केल्ले ताजें फळ आज आमकां सगळ्यांक हिंदुस्तान, भारत सगळ्या देशाक मेळटा. बाकीच्या आर्टिस्टांचे सगळ्यांचे संस्थेन सत्कार केलो. आनी ही संस्था अशी जाल्या की आमी गोंयची भुरग्यांक जे फ्युचर आमी म्हणटा, आझादी का, हांव ते सदांच म्हणटा की आझादी का अमृत महोत्सव 75 वर्सां जाली आनी आमी अमृत कालान 25 वर्सांच्या पांय दवरलो. भारत देश सगळ्यान यंगस्ट नेशन म्हणून समज वळख जाता जाल्यार आज आमची खूब रिस्पॉन्सिबिलिटी जाता की आमच्या भुरग्यांक बरी दिशा दाखोवप, आमच्या भुरग्यांक एक पॉझिटिव्ह वाट दाखोवप, जातूंतल्यान डेमोग्राफीक डिविडंड म्हणजे पॉझिटिव्हिटी फॉर द स्टेट आनी पॉझिटिव्हिटी फॉर द कंट्री अशी तयार जातली. आनी अशी जेन्ना संस्था आसता तेन्ना खंयच सांगपाक आमी कमी पडचे ना की भुरग्यांचे फ्युचर सारकें सुखरूप बरें आसा, सुरक्षीत आसा, कारण विद्या प्रबोधीन संस्थेन इतल्या मायक्रो लेवलाचेर ते काम करतात की त्या भुरग्याक ती दिशा दिवपाक, ती आपली संस्कृती दिवपाक खंयच कमी पडना. म्हणून सगळे संजय वालावलकर सराक, तशेंच आमचे डॉक्टर भावे सराक, अवधूतबाईक, सगळ्या संस्थेच्या पदाधिकारींक मनपूर्वक अभिनंदन करता, कित्याक सदांच ह्याच चालीनूच बरोबर आमी काम केली जाल्यारूच गोंय सुवर्ण म्हणटा जाल्यार ती आमी पावलां काडूंक शकतले. विचार खूब आसात, पूण आज सगळे जाण आयल्या आमच्या भाशणा गोमंतक गातो गीत रामायण आयकुपाक. आनी ताज्या खातीर जे सगळे आज जे वयर आसतले आनी गीत रामायणाचे गायक आनी बाकीच्या सगळ्यांक आमच्यो शुभेच्छा दिता. तशेंच अयोध्याच्या चालीक जे चल्लां ते ल्हानसो वांटो म्हणून आमी सगळ्या देवस्थानच्या कमिटींक आमी सगळ्यांक आव्हानूय केलां आनी रिक्वेस्टूय केल्लो आसा की तुमी आपापल्या देवळांनी फाल्यां सकाळच्यान सांजवेळ पर्यंत कांय नाल्यार कांय कार्यक्रम करचे. आनी सगळ्या वाड्यांनी म्हाका दिसता सगळे कार्यक्रम कमिटीनी बऱ्या प्रमाणान केल्ले आसा म्हूण तांकां सगळ्यांक कॉंग्रेच्युलेट करता. तशेंच हायवेचेर समज तुमी गेलो जाल्यार हायवेचेर गेल्यार तुमकां एक दिवाळीचो वातावरण तुमकां दिश्टी पडटलें. आमी पूर्ण पर्वरी बाजार टू दिवजा सर्कल, मेर्शे जंक्शन आनी कदंबा बस स्टँड पर्यंत सगळ्या कडेन दिवाळी उत्सव जसो मनयता, आकाश दिवे कंदील लावन लायटिंग करून ब्युटिफिकेशन करून दिलां. जातूंतल्यान एक कांय ना म्हणल्यार आमी ल्हानसो वांटो अयोध्याक समज आमी पावचे ना जाल्यार अयोध्यामय वातावरण आमी करपाची थोडी तरी रिस्पॉन्सिबिलिटी घेवची आनी ल्हानसो वांटो म्हणून आमी पर्यटन खात्या तर्फे केल्लो आसा, ताजो तुमी सगळ्यांनी आस्वाद घेवचो. तशेंच फाल्यां सांजचे रामाची मुर्ती पुजे खातीर आनी कारसेवकाक उल्हास भाऊ आमचो अस्नोडकराक हांवें काल म्हणिल्लें की रामाची मुर्ती आसतना आमी ती गंगा आरती करता, त्यो व्हडल्यो आरत्यो हाडिल्ल्यो आसात. आनी कारसेवकाची पयली मान आसतलो की पयली रावंड आरत्यांचो तांणी दाखोवचो म्हणून. आनी फाल्यां सांजची 6 वरांच्या मागीर हांगा हावजींग बोर्डाच्या आमी सर्वीस रोडाचेर फाल्यां एक उत्तमसो कार्यक्रम पूर्ण गोंयच्या लोकां खातीर, आमच्या पर्वरच्या लोकां खातीर, बार्देसच्या लोकां खातीर आसा. थंय कॉम्युनिटी वायज हनुमान चालिसा चे उलोवप जातलें, तशें बाकीच्यो आरत्यो जातल्यो, तीर्थप्रसाद जातले आनी विविध वेगळे कार्यक्रम जातले सांस्कृतीक, जातूंतल्यान सगळ्यांनी ताजो आस्वाद घेवचो. बरें एक सेलिब्रेशनाचे फायरवर्क्स आसता ते बरो एक अर्द वराचे फायरवर्क्स दवरिल्ले आसा, ते भुरग्यांनी ताजो लाभ घेवचो. आनी एक जो राममय हांव म्हणटा तसो एक वातावरण तयार जालां, तातूंत आपूण एक हिंदू म्हणून आनी आपूण आपले एक अयोध्यात सुरवात जाता तातूंत आपूण आपलें काम कशें करतलो हे विचार करून फुडें सरतले अशी आशा बाळगिता. आयच्या दिसाचे सगळ्यांक, फाल्यांच्या दिसाची आजूच सगळ्यांक शुभेच्छा दिता. एक अभिमानाचो दीस सगळ्यांक, ताज्या खातीर सगळे आमी अशेंच रामायणाचे विचार, टिचिंग्स, प्रिचिंग्स बरोबर आपल्या जिवनान साधून घेतले अशी आशा बाळगिता आनी मागीर 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. जय श्रीराम. देव बरें करूं सर. या कार्यक्रमाच्या शेवटी
या सगळ्या भारत देशाच्या भलायकी खातीर आनी हांगा उपस्थित प्रत्येकाच्या भलायकी खातीर गाराणें जातलें. गोंयाची परंपरा ही गाराण्याची बांदलेली आसा आनी हे गाराणें घालपा खातीर आमच्या मदीं जे उपस्थित आसात वेदमुर्ती श्री श्रीनाथ रेंगे गुरुजी हांकां विनंती करता की तांच्यांनी माचयेर येवचें. तशेंच श्री सच्चित पालकर हांकांय विनंती करता आनी तांचे 3 साथीदारांकूय विनंती करता की तांच्यांनी माचयेर येवचें. पेनादे फ्रांका पंचायतीचे सरपंच सपनील चोडणकर हांकां मागता की तांकां एक भेट वस्ती दिवन तांचो भोवमान करचो. देव बरें करूं सर. कारसेवा करपी अशे अनेक कारसेवक आसतले जांचो आयज आमी भोवमान हांगा करपाक पावूंक ना. तुमी दिल्ले तुमचे मौल्यवान जे ह्या कारसेवेके खातीर तुमचो टायम तुमी केल्ले परिश्रम हाची आमी नक्कीच दखल घेतले. आतां कार्यक्रमाचो शेवटचो भाग म्हणजे आभार प्रदर्शन. सगळ्यात पयलीं आमचे मुखेल पावणे श्री रोहन खंवटे सर हांच्यांनी आमच्या आमंत्रणाक मान दिवन ते आमच्या मदीं उपस्थित रावले ताचे बद्दल तांकां देव बरें करूं म्हणटा. माहिती आनी प्रसिद्धी खातें गोंय सरकार हांच्यांनी हो कार्यक्रम पुरस्कृत केल्या बद्दल तांकांय देव बरें करूं म्हणटा. पेनादी फ्रांकाचे पंचायतीचे सरपंच हांगा उपस्थित तांचे पंच सदस्य हांकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा की तुमी आमकां खुबशी मदत केल्ली आसा हो कार्यक्रम घडोवन हाडपा खातीर. तशेंच आयज जांचो सन्मान जालो अशे कार सेवक जांच्यांनी आपल्या जिवाची पर्वा करिनासतनाच 1990 आनी 92 अयोध्येची धांव घेतलेली तांकांय देव बरें करूं म्हणटा आनी तुमकां शतशा नमनूय करता. आयचो हो कार्यक्रम जो जावपाचो आसा गीत रामायणाचो सादर करपी सगळे गोंयभरांतले कलाकार तांचेय हांव ऋण व्यक्त करता. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी जे गाराणें जातले ते गाराणें घालपाक हांगा आयिल्ले श्री श्रीनाथ रिंगे गुरुजी आनी श्री सच्चित पालकर आनी तांचे वांगडी हांकांय देव बरें करूं म्हणटा. आजचे कार्यक्रम सादर करपा खातीर हांगा जी सावंड वेवस्था केल्ली आसा ते आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राजेश पांडा आनी त्यांच्या सगळ्या साथीदारांक देव बरें करूं म्हणटा. तशेंच विशेष आभार म्हणजे वेशभुशे खातीर हांगा जो कल्चरल कार्यक्रम जातलो तेची वेशभुशा करपा खातीर आनी रंगभुशा करपा खातीर संजय मामल आयिल्ले आसा तांचे आभार म्हणटा. तशेंच सगळे देवस्थान समिती जांच्यांनी ह्या कार्यक्रमा साठी खूब प्रतिसाद दिला तांकांय देव बरें करूं म्हणटा. तशेंच योगेश्वर देवस्थान डिचोली हांच्यांनी ह्या कार्यक्रमाची म्हणजे हे जे सगळे कलाकार आसात ते गोंयभरांतल्यान येयल्या तांकां रियाजा खातीर एक वेवस्था जाय आसली ती वेवस्था देवस्थान समितीन करूं दिल्या बद्दल तांकांय देव बरें करूं म्हणटा. तशेंच पुलीस प्रशासन अग्निशामक दल आनी इतर सरकारी खाती जांच्यांनी आमकां ह्या कार्यक्रम घडोवन हाडपा खातीर मदत केल्ली आसा तांकांय देव बरें करूं म्हणटा. हांगा उपस्थित सगळे पालक शिक्षक संघांचे सगळ्या इन्स्टिट्युशनाचे पालक शिक्षक संघाचे जे पदाधिकारी आसात तांकांय देव बरें करूं म्हणटा. शिक्षक आनी शिक्षकेतर कर्मचारी जांच्यांनी मदत केल्ली आसा हो कार्यक्रम घडोवन हाडपा खातीर तांकांय देव बरें करूं म्हणटा. तशीच प्रसार माध्यमां बातमी आनी प्रसिद्धी दिवपाक आमकां मदत केल्ल्या बद्दल तांचेय देव बरें करूं म्हणटा. सगळ्यात म्हत्वाचें म्हणजे प्रबोधन शिक्षण संस्थेचे पदाधिकारी जांचे शिवाय हो कार्यक्रम जावंच शकना आसलो तांकांय देव बरें करूं म्हणटा. आनी हांगा उपस्थित जाणी आमकां प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या मदत केल्ली आसा ह्या कार्यक्रम घडोवन हाडपा खातीर त्या सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. हांगासर हो औपचारीक कार्यक्रम सोंपलो अशें हांव जाहीर करता. हाच्या उपरांत आमच्या सगळ्यांच्या भलायकी खातीर
कोंकणी तशेंच मराठीतून गारायणे घातले वयतले आनी ताच्या उपरांत ज्या कार्यक्रमा खातीर आमी सगळे जाण हांगा उपस्थित आसा तो गोमंत गातो गीत रामायण हो कार्यक्रम हांगा सादर जातलो. देव बरें करूं. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या ठिकाणी उपस्थित समस्त रामभक्तांच्या इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, आराध्यदेवता, उपास्यदेवता, संघाशी सहवर्तमान समस्त भारतवासियांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या चरणकमलाकडे विनंती करण्याचा उद्देश उद्या म्हणजेच दिनांक 22 जानेवारी 2024 शोभन नाम संवत्सर उत्तरायण पौषमास मृगशीर्ष नक्षत्रावर आणि द्वादशी तिथी आहे. या मंगलप्रसंगी शुभमुहूर्तावर अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः या सप्त तीर्थक्षेत्रांपैकी अग्रगण्य असलेलं अयोध्या तीर्थक्षेत्री 12:29 शुभमुहूर्तावर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना महोत्सव होणार आहे. तद अनुषंगाने त्याचं औचित्य साधून या ठिकाणी आज प्रबोधन शिक्षण संस्था व माहिती व प्रसिद्ध खाते गोवा सरकार प्रस्तुत गोमंत गातो गीत रामायण हे शीर्षक असलेलं आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर विरचित गीत रामायण सादरीकरण व नृत्य आविष्कार रूपी सेवा पुष्पगुच्छ वाहणार आहेत. प्रभू रामचंद्राच्या चरणी केली जाणारी ही सेवा प्रभू रामचंद्रा तुझ्या चरणकमलाकडे रुजू करून घेऊन या सेवेचं कल्पोक्त शुभफल आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये, श्रुतीमध्ये, स्मृतीमध्ये, पुराणांमध्ये सांगितलेले चांगल्यातली चांगली शुभफलं समस्त रामभक्तांना प्राप्त करून द्या. भावी तरुण पिढीला आपल्या देशाबद्दल, धर्माबद्दल, पुराणाबद्दल, वेदवाङ्मयाबद्दल आणि संस्कृतीबद्दल दृढ विश्वास, प्रेम, निष्ठा, श्रद्धा आणि अभिरुची प्राप्त करून देऊन भावी पिढीला व्यसनापासून दूर ठेवून व्यसनमुक्त करून घेऊन दुःस्वप्न, दुःशकुन, दुर्गती, दौर्मनस्य, आकस्मिक मनोभंग, मनश्चांचल्य सर्व दुष्टशक्तींपासून संरक्षण प्राप्त करून देऊन बुधकौशिक ऋषीने रामरक्षा स्तोत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे यः कंठे धारयेत तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपंजरनामेदम यो रामकवचं स्मरेत. रामरक्षा स्तोत्र पठण केल्यानंतर एखादं वज्र कवचाप्रमाणे आपलं ते संरक्षण करतं. या उक्तीप्रमाणे समस्त दुर्व्यसनांपासून तरुण पिढीला तुम्ही व्यसनमुक्त करून घेऊन रोगार्तो मुच्यते रोगात, बद्धो मुच्येत बंधनात, भजान मुच्येत भीतस्तो मुच्येत आपन्न आपदहा या फलश्रुतीप्रमाणे रोगांपासून दूर ठेवून, मुक्त ठेवून रोगमुक्त जीवन, व्यसनमुक्त जीवन आणि भयमुक्त जीवन, सर्व दुष्टशक्तींपासून मुक्त जीवन जगण्याची शक्ती, सामर्थ्य सर्व भक्त महाजन मंडळींना प्राप्त करून द्या. आणि काले वर्षितो पर्जन्यः पृथ्वी सस्यशालिनी देशोजं क्षोभरवेतो ब्राह्मणा संतु निर्भयाः सज्जना संतु निर्भयाः या उक्तीप्रमाणे वेळोवेळी पाऊस पाणी इत्यादी पडून नैसर्गिक आपत्तीपासून दूर ठेवून महामारीसारख्या महारोगांपासून दूर ठेवून सुजलाम सुफलाम या उक्तीप्रमाणे सर्व भारतवासियांना अन्न, वस्त्र, आयुष्य, आरोग्य, सुख, शांती, समृद्धी इत्यादी प्राप्त करून द्या. आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक, पारमार्थिक सर्व दुष्टशक्तींपासून होणारे जे संकट असतील सर्व संकटापासून, आधिव्याधी क्लेशपेटांपासून सर्वांना संरक्षण प्राप्त करून देऊन समानीव आकोती समाना हृदयानि महा समानमस्तु व मनो यथावत सुतः सती या श्रुतिवचनाप्रमाणे सर्व भारतीय वासी मंडळी, रामभक्त मंडळी एकमनाने, एकचित्ताने एकत्रित येऊन
देशसेवा करतील आणि देशसेवा करण्याकरता प्रत्येकाच्या शरीराच्या ठिकाणी लागणारी शक्ती, बुद्धी, प्रेरणा, उत्साह, धैर्य, वीर्य, गांभीर्य सर्व सद्गोष्टी सर्वांना प्राप्त करून देऊन जो जे वांछेल तो ते लाहो या उक्तीप्रमाणे या ठिकाणी उपस्थित काही कारणास्तव न येऊ शकणारी मंडळी असतील, त्यांच्याही मनामध्ये काही विशेष संकल्प असतील, तेही संकल्प तन्मे मन शिवसंकल्पमस्तो या उक्तीप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये देशांप्रती केलेला संकल्प आणि सद्बुद्धी, सद्विद्या, सदाचार, सत्प्रवृत्ती इत्यादी प्राप्त करून देऊन प्रत्येकाच्या मनातील सर्व संकल्प परिपूर्ण करून घ्या आणि संकल्प परिपूर्तीचा आनंद प्रत्येकाला प्राप्त करून द्या. अशीच देशसेवा, ईशसेवा सर्वांकडून घडवून घ्या. सर्वार्थी रक्षण करा, सांभाळ करा, यश त्या माईबापा मर्यादा पुरुषोत्तमाने बरं करा. सर्वे जना सुखिनो भवन्तु. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की, धर्म की जय हो, धर्म की जय हो. अधर्म का नाश हो, अधर्म का नाश हो. प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो. गोहत्या बंद हो, गोहत्या बंद हो. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की, भारत माता की. आज देवा श्री गणपती देव, आज दोर राखण, आज माया शांता दुर्गा, अरे सैमी लिंगी माया, अरे गंधा धुपाची, अरे रैनी कळसांची, अरे दिवजा माल्यांची, अरे शंका नादाची, आज दोर राखण, अरे ब्राह्मणी माया, आज खामणी देवीची, आज जई झापे घे, अरे तांबड्या कुकमाची, अरे वज्रा चुड्याची, अरे तांबड्या पितांबरीची, आज दोहर राखण, आज माया भुरनाय, अरे तिघी माया शब्दात, आज नारू नारायण देव, अरे पांढरो मारू, अरे बेतू बेता, अरे ग्राम ग्राम जोडणारो, आज नीतीचो गाय माने, आज दर्याचे बसके, अरे बाई बसकार करणारो, अरे अनंत कोटी त्या ब्राह्मणाची, आज जई झाप घे, अरे नारायण देवाची, आज जई झाप घे, अरे ग्राम ग्राम जोडणारो, आज ग्राम पुरुषाची, आज जई झाप घेतली, अरे माल वडलाची, अरे माल गुरु ब्राह्मणाची, आज जई झापे घे, आज येल्ली विघ्न, आज बाहेर घालून, अरे धामी धुमी, अरे खोट मारून, अरे भंडारा पूर्वाचो, आज जेलमा धाळून, आज दोहर राखण, आज खामणी देवीची, आज जई झाप घेतली, आज दूधसागरा देवचाराची, आज जई झाप घेऊन, आज मुखार चाल केली, अरे अडवे भूमी ते माये शांता दुर्गेची, आज जई झाप घेतली आणि मुखार चाल केली, आज सुल्ला भूमी ते सुल्ला भूमी, दोहर राखण, अरे कडपी भूमी, अरे त्या चंद्रेश्वराची, अरे त्या भूतनाथाची, आज जई झाप घेऊन वड्याचा ओली करून, पिडाऱ्याचा ओलो करून, आज नमशी मम्मी उतरली, आज माये सातेरीची, आज जई झाप घेऊन, आज कोम्याचो नाथ, अरे मुसाचो नाथ, नाथेवरून बसे असे सांगणारी, आज माया ब्राह्मणी, आज खामणी देवीची, आज जई झाप घे, आज जय श्रीरामाची, आज जई झाप घेतली, आज श्रीरामाचे प्रतिष्ठापन बरे भाषण करून घे सगळ्या लोकांक, आज बुद्धिमती देऊन, आणि जर जो थळाच्या देवचाराची, आज जई झापे घेऊन, खामणीच्या रौद्र्याची, आज जई झाप घेतली, ते राम मंदिराचे कोणाची वक्र दृष्टी येवची न्हू, तांकां तुवें बुद्धिमती दिवची, त्यांचे वाटे तांकां लावचे, आज भारत देशाचे सगळ्यांक ताट मानेन जगोवंक दिवचे, आज सगळ्यां कडेन सांबाळ करचे, आणि जो पर्यंत जी धरती सूर्य आणि चंद्र आसा पर्यंत ते मंदिराचे कोणी वाटे वयचे न्हू अशें सांगून माझे जय श्रीराम.